दक्षिण मुंबईच्या उमेदवार यामिनी जाधव ताई आपल्यासोबत आहेत। ताई, काय सांगाल? 2 महिन्यांची प्रतीक्षा ही उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे। मतमोजणी उद्या होणार आहे। मुंबईतल्या भायखळा विधानसभेतल्या आमदार दिल्लीतल्या खासदार होणार, कसं पाहता? सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र। आणि छान वाटतंय, म्हणजे असं कुठलं टेन्शन वगैरे काही नाही आहे, एकदम सुरळीत असं सगळं झाल्यासारखं वाटतंय। सगळ्यांचं म्हणणं होतं मला कमी वेळ मिळाला आणि कमी लोकांपर्यंत मी पोचू शकले, पण असं काही नाही आहे। मी ज्या पद्धतीने, कारण एखाद्या गोष्टीचा अतिरेकसुद्धा चांगला नसतो, मतदारांना जास्त पण त्रास देणं, सतत 3-3, 4-4 वेळा भेटी देणं, त्यापेक्षा मला वाटतं आपलं काम असतं आणि मतदारांचं एक स्वभाव असतो माणसाचा की आपण चांगलं काम केलं ते कधी विसरत नाही आणि आपण वाईट त्यांच्याशी वागलेलं ते विसरत नसतात। त्यामुळे हे सगळं बॅलेट बॉक्समध्ये बंद झालेलं आहे 20 तारखेला आणि उद्याची प्रतीक्षा आहे आणि नॉर्मल आहे, काही मला कुठलंही दडपण नाही आहे, छान वाटतंय। तुम्ही म्हणालात म्हणूनच, कारण 18 दिवस हे फार कमी असतात आणि तितक्या ह्याच्यात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलात। एकदम आम्ही पाहत होतो की प्रत्येक रॅलीमधनं आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतात। किती टफ वाटत होतं, किती काय? नाही, कारण मला त्यावेळेला, आता ही माझी 4थी निवडणूक आहे आणि एक मला शिकायला मिळालं निवडणुकीमध्ये की उमेदवाराने ना इतर कसलाही विचार करायचा नाही, जिंकणं हारणं हे नंतरची गोष्ट असते। हा कॉन्फिडन्स तर पाहिजे मी जिंकायलाच उभी आहे म्हणून किंवा उभा आहे म्हणून, पण इलेक्शन लढत असताना उमेदवाराने स्वतःला कंप्लीट ट्रान्समध्ये घालणं खूप गरजेचं असतं आणि त्याला फक्त एकच फोकस आहे की मला लोकांपर्यंत पोचणं महत्त्वाचं आहे। आणि काही ठिकाणी असं असतं ना की तुम्हाला लोकांपर्यंत पोचण्याची गरज नसते, तुमचं काम असतं ते ऑलरेडी तिथपर्यंत पोचलेलं असतं, तर फारसं काहीच कठीण गेलं नाही माझ्यासाठी। इतकी लोकं तुम्ही रॅली पाहिली असाल तर मी नंबरवर जात नाही की नंबर मोठा होता म्हणून मी सक्सेस आहे, असं नाही आहे, पण त्या उन्हातानामध्ये जी पण लोकं होती त्या उन्हातानामध्ये माझ्याबरोबरीनं त्या रॅलीला हजर होती, न दमता न थकता। सकाळी भर उन्हामध्ये असायची, मग दमलेली असली तरी संध्याकाळी असायची। हीच खरी पॉझिटिव्ह एनर्जी लोकांमधली जी आहे ती घेऊन मी चालत होते, त्यामुळे मला कुठेही अडचणी आल्या नाही। एक्झिट पोल समोर आलेले आहेत, आकडे जर पाहिले तर महायुतीला मोठ्या प्रमाणात लोकांनी स्वीकारल्याचं पाहायला मिळतंय। मात्र महाराष्ट्रात जर पाहिलं तर काटेकी टक्कर पाहायला मिळते। त्याच पद्धतीने दक्षिण मुंबईत ही काटेकी टक्कर पाहायला मिळते। काय वाटतं? काटेकी टक्कर तर असायलाच पाहिजे, निवडणुकीत काटेकी टक्कर नसेल तर ती निवडणूक मजा येत नाही लढायला। म्हणजे उमेदवारालाही वाटलं पाहिजे ही समथिंग की बाबा माझं काम आहे म्हणून मला लोक एवढी घासाघीस चालली आहे। अदरवाईज नुसतं निवडणूक डायरेक्ट निवडून येणं वगैरे त्याला मला वाटत नाही एवढं महत्त्व येतं। त्या उमेदवाराला पण ती जाणीव होते की मी कशा पद्धतीनं निवडून आलोय। मला खरंच हे निवडणूक लढताना लढतच खरं द्यायला लागली आहे, असं काय आपसुक माझ्यासमोर ताट वाढलेलं नव्हतं आणि ही जाणीव असते ना ती पुढे काम करत असताना आपल्याला खूप छान वाटतं। ते काम करताना इनर सॅटिस्फॅक्शन ज्याला म्हणतात ते खरं तर यातनं मिळतं। काटेकी टक्कर आहे आणि त्याला आम्ही तयार आहोत। मी स्वतः, माझी सगळी सोबतची टीम जी होती, आणि टीम म्हणजे मतदारांसोबत, हे सगळे आम्ही तयार आहोत। मतदारांनी जो कौल दिला आहे तो मला मान्य असणार आहे आणि तो मी आनंदाने स्वीकारणार आहे। जो निर्णय असेल त्याच्यानंतर यामिनी यशवंत जाधव, कारण यशवंत जाधव जर यामिनीच्या नावापुढे नसतील तर कदाचित या क्षेत्रात माझं काहीच अस्तित्व नाही असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांनीच मला या क्षेत्रात आणले, लोकांनी मला क्षेत्रात आणले। तर निर्णय जो पण असेल, पण पुढेही फ्रंटला काम करताना आम्ही सगळे दिसणार आहोत। एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत पाहायला मिळाली। 13 जागांवरती शिवसेना विरुद्ध शिवसेना असे उमेदवार होते। आपल्याकडेही तीच परिस्थिती आहे। 3 टर्म खासदार राहिलेले अरविंद सावंत होते, तर दुसरीकडे 2 टर्म राहिलेल्या यामिनी जाधव होत्या। कसं पाहता एक्झिट पोलकडे? 6 आणि 9 असा आकडा होता। कुठेतरी महायुतीला म्हणजे शिंदे साहेब हे कुठेतरी कमी पडत आहेत का? उद्धव ठाकरेंची ताकद वाढलेली आहे? नाही, असं काही नाही आहे। शिंदे साहेब जर कमी पडत असते तर एवढा भिंगरीसारखे फिरून त्यांनी काम केलं नसतं। आणि मी तसं म्हटलं की मतदारांना विकास, कामं
त्यांना मिळणाऱ्या योजनांचा लाभ हे फार महत्त्वाचं असतं. कारण जसं आपण दक्षिण मुंबई लोकसभेचा विचार केला तर इथे जसे टावर आहेत तसेच स्लम आहे, चाळी आहेत. आणि चाळीतल्या लोकांना काय हवं असतं हो, त्यांना किमान आपल्या लोकप्रतिनिधीची भेट होणं आणि आपल्या असलेल्या अडचणी त्या लोकप्रतिनिधींना शांतपणे ऐकणं आणि त्याच्यासाठी त्या सोडवण्यासाठी केलेला प्रयत्न हा त्यांना दिसत असतो. त्यामुळे ठीक आहे, जे आहे ते लोकांनी बॅलेट बॉक्समध्ये बंद केलेलं आहे आणि सगळ्या गोष्टीला आम्ही सामोरे आहोत. विकास कामं हा मुद्दा होता सगळ्यात महत्त्वाचा. आणि विकास म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा विकास कुठला झाला? जे सत्तांतर झालं त्यातनं सहानुभूतीतनं उद्धव ठाकरेंना फायदा होईल की कसं? मला नाही वाटत. मतदारसंघ किंवा मतदार हे सुज्ञ असतात. एखादा विषय ज्या वेळेला चर्चेत असतो त्यावेळेला त्या विषयाची चर्चा होणं एक टाईम लिमिट. बघा, कोणाला वेळ असतो. एखाद्या घरी समजा एखाद्याचा मृत्यू झाला तर त्या घरातली लोक एक महिन्यापर्यंत त्यांना ते दुःख असतं, दुःख कायम असतं. पण जीवनाचं नावच पुढे चालत राहणं असतं आणि ते सगळ्या गोष्टी आपण सामावून घेऊन, सुखदुःख सामावून घेऊन पुढे जायचं असतं. सुखात जास्त ढासळायचं नसतं आणि दुःखात जास्त हुरळायचं नसतं. हा माझं तत्त्व आहे आणि त्यामुळे त्या पद्धतीनं पुढे चालत राहायचं असतं. त्यामुळे सिंपती वगैरे हा प्रश्न लोकांच्या किती कामी येतो. तुमचं इंटरनल पॉलिटिक्स लोकांना काय देतं आहे? काही देत नाही. टी व्हीवर ते पाहतात, त्या बातम्या ऐकतात, त्याच्यातनं त्यांचे काही आखाडे बांधतात, पण ते आरोप प्रत्यारोप पाहतात आणि त्या आखाडे एका लिमिटला गेल्यानंतर त्यांना समोर दिसणारं काम बघितल्यानंतर त्याच्या जो तीव्रता असते ना ती आपोआप कमी होते आणि त्यांना कळतं आहे कोण काम करतं. त्यामुळे त्यांचा कौल सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि तो आम्हाला मान्य आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. अजित कदमसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.